ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आपल्याकडे बऱ्याच जणांनी विचारणा केली की महाराज म्हटले कुंभमेळ्याला का जावं लागतं, आमची खूप इच्छा आहे. असे बरेचसे कुंभमेळा विषयी प्रश्न केलेले आहेत आपल्याकडे, जे आपल्या संबंधित व्यक्ती आहेत त्यांनी. आता त्याच्याबद्दल तुम्हाला आता मोबाईलवर खूप माहिती भेटेल. मी ते सांगायची गरज नाही, कारण माझ्यापेक्षा तिकडे गेलेले लोक आहेत, काही त्यांनी अनुभव घेतलेले आहेत. अगर काही चांगले माणसं आहेत ते तुम्हाला सर्व माहिती देऊ शकतात. मोबाईलवर आहे तसे सर्च केल्यानंतर सर्वच माहिती तुम्हाला त्या गोष्टीविषयी बोलतील, सांगतात. अगर माहिती भेटते. आता प्रश्न राहिला की तुमची तळमळ म्हणजे तुमची खूप इच्छा, प्रबळ इच्छा झाली की आपण पण जावं कुंभमेळ्याला, तिथे स्नान करावी, डुबकी मारावी आणि म्हणजे आपल्या कर्माचे सर्व पाप धुवून जातील अशी तुम्हाला माहिती भेटलेली आहे. बरेच जण म्हणतात की आपल्या आयुष्यातील पूर्वजन्माचे पाप इथे त्रिवेणी संगमामध्ये आपण जर स्नान केली तर ते पाप धुवून जातात. ही माहिती भेटेल तुम्हाला. अगर पवित्र असतं एक तर काय झालं, 144 वर्षानंतर हा योग आलेला आहे, आपल्या आयुष्यात आलेला आहे, तर आपण एकदा जायलाच पाहिजे. सर्व गोष्टी खऱ्या आहेत, जायला पाहिजे. तिथे माझा विरोध नाही. मी पण जाणार होतो, पण माझ्याकडे खूप अडचणी. आता आपला मंदिरामध्ये आमुषाला कार्यक्रम असतो अन्नदानाचा, पूजेचा वगैरे, ते सोडून मला जाता येत नसल्यामुळे मी टाळल्या त्या गोष्टी. मला पण ऑफर आलती, काही आमचे महाराज लोक आहेत त्यांनी म्हटले होते चला जाऊया. म्हटलं नाही जाता येत मला, माझं सोडून, माझी इथली तीर्थयात्रा सोडून नाही कुठे जाता येत मला. तर हे माझा झाला. तुमचा पण प्रश्न तसाच आहे की तुम्हाला काही घरगुती अडचणी आहेत. बऱ्याच नोकरी करतात मंडळी, काही असतात मोठे मोठे, त्यांच्यावर जबाबदाऱ्या आहेत, ते मंडळीला जाता येत नाही. मग मनामध्ये तळमळ असते की बाबा कसं आपलं एवढं महत्वाचं आपण सोडतोय, एक संधी सोडतोय वगैरे वगैरे. तर ते काळजी करायची गरज नाही तुम्हाला. मी एक सोप्या गोष्टी सांगणार आहे तुम्हाला. ते की सोप्या गोष्टी अशा आहेत की तुम्हाला तेवढंच पुण्य आपल्याला घरी बसून सुद्धा मिळतं, जे तुम्ही सर्व पाप धुवून टाकण्यासाठी त्रिवेणी संगमामध्ये, 3 नद्यांच्या संगमामध्ये जाणार आहात, स्नान करणार आहात, डुबकी मारणार आहात. त्यानं पाप तुमचं धुतल्या जात नाही. का बरं? का धुतल्या जात नाही? कसं असतं, मन है चंगा, मन है चंगा तो कटोरी में गंगा. मन है चंगा तो कटोरी में गंगा, संत रविदास यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा दुसरे एक आपलं मराठीमधले कवी, तर त्यांनी काय लिहिले, कुठे शोधिसी रामेश्वर अन, कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर अन, कुठे शोधिसी काशी. हृदयातील भगवंत राहिला, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपासी, कुठे शोधिसी काशी. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे आपलं पाप, आपण पाप करतो आणि ते पाप धुण्यासाठी गंगेमध्ये स्नान करायचा प्रयत्न करतो, त्यानं पाप धुतल्या जात नाही.
तुम्ही इकडे भरमसाठ पाप करायचं आणि गंगेमध्ये स्नान केले की तुमचं पाप होईल. कसं शक्य गोष्ट? त्याच्यासाठी पापच करू नका ना. धुवायची काय गरज आहे? अंग भरून घ्यायचं आणि पुन्हा स्नान करायची. अंग भरू नका. काय गरज आहे अंग भरवायची? म्हणजे पापानं अंग भरू नका. अहो, आपण पाप करतो म्हणजे नेमकं काय करतो? आता समजा घरामध्ये तुम्ही वागताना तुम्ही आई वडिलाची सेवा करत नाही. तुमच्याकडे खूप पैसा आहे, सर्व आहे, तुम्हाला आई वडील नको वाटतात. सर्वप्रथम आपला परमेश्वर ही आई वडील आहेत. त्यांची सेवा करायला तुम्हाला नको वाटतं आणि तेवढे किती 10,000 रुपये खर्च करून तिथे पाप धुवायला जाता. अहो, आपल्या पुराणामध्ये काय सांगितलंय? गणपतीनं महादेव पार्वतीला प्रदक्षिणा घातली की ही पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याप्रमाणे असं शास्त्र सांगतं. तसं आपल्या आई वडिलाची सेवा करणं, ज्याच्या नशिबात आहे, ज्यांना का आता आई वडील आहेत, त्यांनी जर त्या आई वडिलाची सेवा केली, त्यांना नाही दुखवलं, तर तुम्हाला कुठे गंगेला जायची गरज नाही, महाकुंभाला जायची गरज नाही, काही गरज नाही. शौक म्हणून जाऊ शकता, एक कुतूहल म्हणून पाहायला, पण पाप धुवायला नाही जायची गरज पडणार. हे पाप आहे. आई वडिलांना त्रास देणं, न सांभाळणं, त्यांना दुःख देणं, ह्या गोष्टी म्हणजे एक पापाचा प्रकार आहे. आणि हे पाप नाही धुतल्या जात कुठेच, कसल्याही नदीमध्ये धुतल्या जात नाही. तुम्ही कोणतं साबण लावा, संतूर लावा, काय बरेच आहे साबण, मला काही नाव माहित नाही, कारण मी साबणाचा एवढा वापर करत नाही. कोणत्याही साबणानं आपलं पाप, कुठल्याही नदीनं आपलं पाप धुतल्या जाणार नाही. हे पाप आपण केले ना, तर पाप करूच नका. मन चांगलं ठेवा, शुद्ध ठेवा. सगळ्याकडे बघण्याचा दृष्ट प्रेम भावनेनं बघा. कुणाबद्दल द्वेष करू नका. समोरच्यानं कितीही तसं वागलं तरी आपलं मन ही निर्मळ ठेवा. आतलं मन निर्मळ असेल तर आपलं पाप होणार नाही आणि तिथे गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याची आवश्यकता पडणार नाही. म्हटलं नाही का, मन है चंगा तो कटोरी नाही मी गंगा. कटोरी म्हणजे वाटीमधल्या पाण्यामध्ये सुद्धा गंगा मिळते. बरं ठीक आहे, तुमची इच्छाच आहे ह्या गोष्टी करायची तुम्हाला, तर आपल्याला मी उपाय सांगणार आहे त्याबद्दल. घरच्या घरी तुम्हाला पुण्य मिळण्यासाठी काही गोष्टी सांगणारच आहे. आमुष्याला काय करायचं ते, पण मी अगोदर बोलतोय तुम्हाला हे गोष्टी की आपल्याला बऱ्याच गोष्टी चांगल्या करता येतात, जेणेकरून तिथे जायची कुठे गरज पडत नाहीये. घरामध्येच आपण चांगल्या गोष्टी केल्या, जगात येथे वावरताना आपल्या हातून कुठले पाप होऊ द्यायचे नाहीत, कुणाचं मन दुखू द्यायचं नाही, विनाकारण कुणाला त्रास द्यायचा नाही. अशा गोष्टी केल्यानंतर तुम्हाला कुठेही तीर्थयात्रेला जायची आवश्यकता नाही. देवाकडे जायची, देव कुठेच नसतो. देव आपल्यापाशी असतो, आपल्या हृदयात असतो. हृदयातील देव उपाशी ठेवायचा आणि इकडे तिकडे बोंबलत फिरायचं तीर्थयात्रा करत. खूप लोक 4 धाम करतात आणि इकडे खूप घरी त्रास करून जातात, घरच्या लोकांना त्रास देतात, घरच्या देतात, बाहेरला देतात, इतर बऱ्याच गोष्टी करतात आणि तीर्थयात्रा करतात. 4 धाम मी आयुष्यात 4 धाम 2दा केलं, 3दा केलं, 4दा केलं म्हणतात. अजून कशासाठी केलं? अरे तू अगोदर स्वतः सुधर, स्वतः अगोदर सुधर, तुझं मन साफ ठेव, मग आपल्याला बाहेर जायला काय अडचण नाही. 4 धाम करून येतो आणि घरात पुन्हा त्रास देतो, बायकांना देतो, मुलांना देतो.
अगर बाई बी जाते मग सुनेला त्रास देते, आणि काहीतरी मी 4 धाम काशी केलीन, वनारशी केलीन, आणि महाकुंभाला गेली. ह्या गोष्टी करण्याची आवश्यकता नाही, जाण्याबद्दल काहीच नाही. पण अगोदर आपण सुधरावं म्हणजे आपल्यात खूप बदल करून घ्या. पुण्याचे काम करा. आता आपल्याला जाऊ द्या, ती लय लांबन, थोडं साधूकर सांगतो तुम्हाला उपाय, की आता हे आमुष्याला स्नान आहे महाकुंभाचं तिथे. तर ही 3 नद्याचा संगम आहे, तिथे स्नान करायचंय. तर आपल्याला सुद्धा घरच्या घरी अशी गोष्ट करता येईल. आपल्याला तुम्हाला पुण्य घरच्या घरी सुद्धा लाभेल. ज्यांना शक्य नाही जाणं त्यांच्यासाठी बोलतोय, ज्यांना शक्य ती जाऊ शकतात, पण मन निर्मळ ठेवून जा. तर आपल्या घरी आपल्या घरीच हे पाणी ही सर्वत्र एकच पाणी असतं. मेन पाणी जे आहे, मूळ पाणी ही समुद्रातलंच आहे. ही नद्या वगैरे वाहतात ही समुद्रातल्याच असतात. समुद्रातल्या पाण्याने पाऊस पडतो जमिनीवर, हे एकच आहे सर्व पाणी. इथलं पवित्र आणि इथलं पवित्र नाही असं म्हणण्याची आवश्यकता नाही. पाणी ही एकच आहे. फक्त वातावरण ठिकाणं ही बदलतात. म्हणजे पाऊस सर्वत्र पडतो, समुद्रातलं पाण्याचं बाष्पीभवन होतं, ते समुद्र इतरत्र पडतो, ते पाणी जमिनीवर पडून ते छोट्या छोट्या नाल्यातून, नदीतून, पुन्हा मोठ्या महानद्यांना भेटतं, आणि ते पाणी परत समुद्रामध्ये जातं, महासागरात जातं. त्याच्यामुळे आपल्या घरी सुद्धा आता आमुष्याला तुम्हाला ही गोष्ट करायला चालेल. काय, तुम्ही घरच्या साध्या पाण्यानं आपल्या स्नान करा, चांगले स्नान करा, देवघरात जा, देवपूजा करा, आणि आदल्या दिवशी, ज्या आमुष्याच्या आदल्या दिवशी ही गोष्ट करायची. आणि ते देवपूजा कधी करायची? ही रात्रीच्या वेळी. आणि रात्रीच्या वेळी पूजा करून त्या तांब्यामध्ये पाणी भरा, शुद्ध पाणी, आपलं बोरचं भरा, तुमच्या नळाचं काय आलेलं ते पाणी भरा, त्याच्यावर हात ठेवा, श्री गणपते नमः हा मंत्र बोला. पुन्हा 3 नद्यांचा मंत्र बोला, गंगा, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी, ही आपल्या नद्याचं नावं घ्या. आणि 108 वेळा जप म्हणा, हात वर ठेवून. ते पवित्र पाणी ही सिद्ध झालं समजायचं. हे सर्व नद्यांचा अंश आला, त्यामध्ये सर्व नद्या ही मिळाल्या आपल्या ह्या तांब्याच्या पाण्यामध्ये. आणि ते पाणी सकाळी आपल्या आंघोळीच्या, आमुष्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ते पाणी टाका. म्हणजे आपल्या 3 नद्याच्या पवित्र पाणी झालेलं, सिद्ध केलेलं पाणी आहे, त्यानं स्नान करा. आणि त्या आमुष्या दिवशी काय, होम घरच्या घरी करा. आपण जर गुरु केले असतील कोणते, त्या गुरुनी जर मंत्र दिलेला असेल तर ते गुरुमंत्र करावा. गुरुमंत्र करावा. ओम नमः शिवाय नमः हा मंत्र करावा. जे आपल्याला मंत्र पाठ असतील, अगर आपण करत असाल, ते सर्व मंत्र 108 108 108 घ्या. वाटल्यास तुम्हाला वेळ असेल तर पारायण करावं गुरुचरित्र. तुम्हाला जे जमतं त्याचं पारायण करावं. दिवसभर जप करावा. पुन्हा हे तुम्हाला तिथे जाऊन मिळणारं पुण्य इथं घर बसल्याही मिळेल तुम्हाला. ही सोपी गोष्ट करू शकता. तुमचं मनामध्ये जी हुरहुर राहिली महाकुंभाला जाण्याची आणि आपल्याला पुण्य लाभावं म्हणून, पण हे पुण्य इथे सुद्धा भेटतं. आणि मन शुद्ध ठेवा. तुमच्याच्यानं काही आमुष्याला दान धर्म कुठं काही करता येत असेल तर दान धर्म करावा. कोण गरिबांना वगैरे जीव घाला. कुठल्या मंदिरात वगैरे दान, अन्नदानासाठी दक्षिणा द्या. इतर देता असेल, अगर नसेल शक्य तर आपल्याकडे पण मंदिरात दान धर्म होतो, काय अन्नदान होतं, तिथे दक्षिणा द्या. तुमच्या हातानं 4 लोक 2 लोक जेवू द्या, अन्नदान होऊ द्या, महाप्रसाद होऊ द्या तुमच्या हातानं. हे पुण्य घेऊ शकता तुम्ही तेवढा खर्च करण्यात तिकडे जाऊन.
त्याच्यामुळे कमी खर्चामध्ये इथं बी होतं, घरच्या घरी बी होतं. तुम्हाला ते पुण्य लाभल आणि मन शुद्ध ठेवा घरामध्ये. कुणाला त्रास देऊ नका, समाजाला त्रास होईल असं काही वागू नका, कुणाचं मन दुखवू नका. पशु पक्ष्यांची सेवा करा, गाईला चारा द्या. ह्या अशा बऱ्याच पुण्याच्या गोष्टी आहेत, ह्या आपण घरच्या घरी करू शकतो. तिथं तुम्हाला महाकुंभाला नाही न जाता येत तरी अशी गोष्ट करा. सगळ्यात महत्वाचं कुठेही तीर्थयात्रा जाण्याची गरज नसते. हो, आपल्या मन चांगलं असल्यानंतर आपल्याला कुठे जायची गरज आहे. देवानं आपल्याकडे आलं पाहिजे एवढं तयार करा. तुम्ही संत साहित्य वगैरे वाचत असताल ना, बऱ्याच संतांच्या घरी पांडुरंग आलाय का नाही त्याला सहाय्य करायला. चोकामेळ्यांचे मेलेली ढुरं ओढायचं काम पांडुरंगानं केलं, देवानंच केलं ना. जनीला दळू लागला, जनी गेली नाही मंदिरात, मला दळायला चल, मला मदत करू लाग म्हणून. असे कितीतरी संत आहेत, त्यांच्या घरी पांडुरंग आला, देवच आला ना. बरेच आहेत का नाही, तुम्ही संत साहित्य वाचता ना, तर तुम्ही एवढं पुण्य करा, एवढं चांगलं राहा, नामस्मरण करा की देव तुमच्या घरी येईल. तुम्हाला देवाकडे जायची गरज नाही पडणार. देवाकडे गेल्यानंतर देवाला काही तेवढंच काम आहे का देवाला लाखोच्या संख्येने लोक आले असते, ते कुणाकुणाकडे पाहिलो. तुमच्यामध्ये एवढी शक्ती निर्माण करा की देवानं तुमचं घर गाठलं पाहिजे. तुम्ही कुठेही लपून बसा, देव तिथे येणारच. फक्त नामस्मरण करा. हो, नामस्मरण. देव तुमच्या घरी. कुठं जायची गरज नसते. तीर्थयात्रा केल्यानं, 4 धाम केल्यानं, अगर महाकुंभात स्नान केलेलं तुमचं पाप, तुम्ही शुद्ध, तुमची बुद्धिमत्ता सुधरेल असं काही नाही. तुम्ही अगोदर आपल्या स्वतःच्या मनानं सुधरा. मग ऑटोमॅटिक तुम्हाला जे हवं देवाकडून जे हवंय ते तुम्हाला मिळून जाईल. तुम्हाला मोक्ष मिळेल. सगळ्या गोष्टी तिथं तीर्थयात्रेत स्नान केल्यानंतर जे मिळणारं पुण्य आहे ते तुम्हाला घरच्या घरी मिळू शकतं. हे आपण स्वतः बदल करायचे असतात. कशाला फिरायचं? आता एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये तुमचं वय झालेलं असतं, कुठं असतं जायचं, बऱ्याच जणांना अडचणी असतात. नाही शक्य झालं तर ठीक आहे, आपण घरच्या घरी पुण्य करू शकतो. दान धर्म या आमुष्याला सर्व करा गोष्टी. जप करावा, खूप आहे. समजलं आता? बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका की आम्हाला पुण्य पाहिजे. पुण्य याही पद्धतीनं मिळतं. देव तुमच्या घरी येतो. फक्त ह्या गोष्टीचा अवलंब करा, एवढंच. तर मंडळी, याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी रहा आणि समाधानी रहा.